साखर चौथ गणेशोत्सव महाराष्ट्राच्या पेण, उरण आणि पनवेल या तालुक्यातील प्रामुख्याने आगरी समाजात साखर चौथ गणेशोत्सव साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीनंतर 4-5 दिवसांनी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला म्हणजेच साखर चतुर्थीला गणेश मूर्तीची स्थापना होते. दुसऱ्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. आता काही भाविक 5 दिवस, 11 दिवस तर काही 21 दिवस ही स्थापना करतात. पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं की लोकांना वेळ नसायचा, काही कारखान्यात काम करायचे किंवा गणेशोत्सवासाठी सुट्टी नसायची. तर त्या लोकांनी साखर चौथीला गणेशोत्सव साजरा करायची सुरुवात केली. अजून म्हणजेच याला असं कोणताही पौराणिक कथा किंवा असं शास्त्रीय कारण नाहीये. अजून एक कारण म्हणजेच चंद्राला गणपती बाप्पाने जो शाप दिला होता, म्हणून असं म्हणतात की भाद्रपद महिन्याच्या गणेश चतुर्थीला आपण चंद्राचं तोंडही बघत नाही, परंतु त्याचा उशाप म्हणून या साखर चौथीच्या गणपतीला प्रथम चंद्राची आरती, चंद्राचे पूजन केले जाते. या गणपतीला जसे साखरेचे मोदक केले जातात, तर त्या 21 मोदकांपैकी एक मोदक हा मिठाचा खडा ठेवून बनवला जातो. ज्या व्यक्तीचा उपवास असतो त्या व्यक्तीने तो मिठाचा खड्याचा मोदक येईपर्यंत ते सारे मोदक खायचे असतात आणि तेव्हाच तो उपवास सोडवला जातो असे म्हणतात. अजून एक गोष्ट म्हणजे पितृपक्ष असल्यामुळे आपण अशा कोणत्या चांगल्या गोष्टीचा कधी विचार करत नाही. परंतु याला असं कोणतं पौराणिक कथा किंवा असं खास महत्व न असल्यामुळे गणपती बाप्पा हे स्वतःच महान गणनायक आहेत, म्हणूनच हा सण साजरा करताना पितृपक्षाचा विचार केला नाही जात. तर तुम्हालाही याबद्दल अजून काही माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मला जितकी माहिती होती तितकी मी तुम्हाला शेअर केली. तर तुमची माहितीही तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि माझं काही चुकलं असेल तर माफ करा.